आपली सिरियल आला परडे नाही आता अभिनयाचा थांब. तू कल चला जाएगा तो मैं क्या करूँगा, तू मुझको भूल जाएगा तो मैं क्या करूँगा. लाडकी बहीण लाडकी बहीण योजना. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा जोडते नवा. नाकात गा थोडं हिमेश सारखं. नको नाकात नको, एकदा मन धागा धागा जोडते नवा. तू का माझी मजा घेतो? अजिबात नाही. दम्या आपली सिरियल आज संपते. शेवटचा एपिसोड आपण शूट केला. तुझा तसं आधीच झालं होतं पण मी दही हंडी फोडून निघून गेले. हांडी फोडली घरीच गेली. सजवाया स्वप्नांचा शेला, मन धागा धागा जोडते नवा. नवीन काढलंय आज आणि केक स्पेशल नावाचं एक नवीन प्रोडक्ट आले. कसं वाटतं तुला? चाटायचं नाही ते. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है. वन्स मोर आलाय तुझ्या गाण्याला. एक मिनिट, नमा गाणार आणि मी आणि सार्थक आम्ही दोघेही परफॉर्म करणार. दिव्या खूप छान गाते. मन धागा धागा जोडते नवा. आनंदीचं सगळं आनंदी आता आनंदी झाली आहे आणि स्पॉइलर नाही. हा म्हणजे स्पॉइलर देत नाहीये पण आनंदी आनंदी झाली आहे आणि सगळ्यांची मेहनत सार्थकी लागली आणि सगळं आनंदी आणि सुखद झालं. नमस्कार, मी अभिषेक राहळकर म्हणजेच स्टार प्रवाहावरचा मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील सार्थक. हा आहे आमचा सेट म्हणजे राजाध्यक्ष सदन आणि इथे सगळे आत्ता सेलिब्रेशन चालू आहे, मस्ती चालू आहे कारण आज आमच्या सिरियलचं वाइंडअप झालं आहे. शेवटचा एपिसोड, शेवटचा सीन आम्ही शूट केलेला आहे. आपण आता सगळ्यांना भेटूयात, सगळ्यांना विचारूयात त्यांच्या काय भावना आहेत. हे आहेत आमचे मोठे राजाध्यक्ष. नमस्कार. हे तसे काही दिवसापूर्वी त्यांच्या फोटोला हार लागला होता सिरियलमध्ये, त्यामुळे अरविंद राजाध्यक्ष खूप दिवसांनी सेटवर आलेले आहेत. खूप दिवसांनी सेटवर आलेत. कसं वाटतं दादा तुला? सिरियल संपते आपली. सिरियल संपली ठीक आहे, म्हणजे आता संपते कधीतरी. कुठली ना कुठली सिरियल कधी ना कधी संपणार आहे. पण आता एवढ्या दिवसांनी आलाय सेटवर, या सगळ्या जागांना, इथल्या लोकांना मिस करशील, त्याच्याबद्दल काय वाटतंय? डेफिनेटली म्हणजे मी खूप वर्ष करतो सिरियलमध्ये काम, पण इतका चांगला ग्रुप मी आत्तापर्यंत बघितला ना, वन अँड ओनली वन. हे मला हा ग्रुप मिस करताना वाईट वाटेल. थँक्यू. माझं खूप कौतुक केलं त्यांनी. एका वाक्यात सांगा आपल्या सिरियलबद्दल काहीतरी. एकच वाक्य. मन धागा धागा जोडतो ना. लय धागे जोडले. आता आहे अण्णू. खूप आवाज आहे, खूप मस्ती चालू आहे. अण्णांना आपण विचारू. अण्णा, आज आपल्या सिरियलचा शेवटचा सीन शूट झालेला आहे, वाइंडअप झालं आहे. तुमचं तिकडचं शूट संपलं आधीच. आज या सिरियलचा शेवटचा दिवस आहे. कसं वाटतं तुम्हाला? भरून येते जरा. रोज आता इतके भेटणार नाही आपण रोज. मिस करेन मी, सगळ्यांना मिस करेन. लाईटवाल्यांना मिस करेन, कॅमेरावाल्यांना मिस करेन, टोटल टीमला मिस करेन. अँड तुला मिस करेन, आनंदला मिस करेन, खूप मिस करेन. आपण भेटू. मी भेटल्याशिवाय तर राहणार नाही, पण खूप मिस करेन आता ही. आणि एका माझं ओपन इन्व्हिटेशन आहे सगळ्यांना माझ्या घरी. इंग्लिशमध्येच बोल. त्याचं एक अत्यंत भयंकर मराठी भाषांतर केलं होतं ओपन इन्व्हिटेशनचं यांनी आमच्या ग्रुपमध्ये. तुम्ही दिवस ठरवा, वेळ ठरवा. मी सगळ्यांना तो प्रश्न विचारतोय आता, म्हणजे यालाच पहिल्यांदाच विचारलं, सगळ्यांना विचारतो. म्हणजे आता तुम्हाला विचारतोय, एका वाक्यामध्ये आपल्या सिरियल बद्दल काहीतरी सांगा. खूप कमी वेळेत पण खूप चांगली सिरियल झाली. माझ्या मी जेवढं काम केलं त्यातली ही एक सिरियल अशी आहे की माझ्या ती कायम स्मरणात राहील, कधी विसरू नाही शकणार. आय लव्ह यू.
या लव यू टू. आता आपण इकडे आहोत आमच्या डिरेक्शन टीमकडे. ही आहे आमची डिरेक्शन टीम, सूर्या, सुबोध आणि आशू. तर यांना असा बस ना, फेसिंग आहे. तर यांना आपण विचारू की आज आपल्या सिरियलचा आजचा शेवटचा दिवस आहे शूटिंगचा. तर कसं वाटतं तुम्हाला? आपला आता उद्यापासून हा सेट नसणार आहे, आपण सगळे भेटणार नाही होत, फालतूगिरी काम काहीच नसणार आहे या सेटवरचं. दुसरं ऑब्व्हियसली करूच, पुन्हा भेटूच. पण आज काय वाटतंय? कोण चल एक हाच सांगेल, हाच सगळं काय. मी प्रयत्न करतो, आता माहीत नाही मला किती बोलता येईल, पण खरंच वाटतंय की शेवट होतोय आणि प्रत्येक गोष्टीचा शेवट होतच असतो. पण ही अशी एक पहिली सिरियल आहे एवढ्या वर्षानंतर जिथं काम करताना खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केलं, खूप काम करायला मिळालं, पैसेही मिळाले म्हणून खूप मज्जा आली. खरं तर हे प्रोजेक्ट करताना वाटलं नव्हतं की एवढे छान होईल आणि एवढी मज्जा येईल. पण खरंच मस्त होतं, सगळे आर्टिस्ट छान होते, छान म्हणजे सगळं जुळून आलं आणि खूप बरं वाटलं हे काम करताना. पण ठीक आहे, आता शेवट हा होणारच. तर हे आमचे सुबोध सर, ते सांगतील त्यांचं काय ते. काय छान मजा आली, अजून काय सांगाय. आता काय शेवट होतं काय कोकणीमध्ये काय काहीतरी सांगताना मालवणीत आता काय सांगायचं. जरा आता प्रत्येक गोष्टीचा शेवट आहे आणि ते आता लिमिटेड वेळात होता आणि व्यवस्थित होता, त्यामुळे काय ठीक आहे. आता सगळं होतं ते चांगलं होतं असंच म्हणून सगळ्यांका परत शुभेच्छा नवीन प्रोजेक्टसाठी. हो ना. हो. आशू हे जे बोलले तेच. आणि आता सगळ्यांनी मी एक प्रश्न विचारतोय, एका शब्दात एका वाक्यात आपल्या सिरियल बद्दल काहीतरी सांगा. आता याच्यात वेगळं स्वतःच सांगायचं. कमाल, धमाल. आणि तुझं काय? माला माल. कमाल, धमाल, हा हमाल. हा हमाल, माला माल. आता इकडे हे हमारी कॉस्ट्यूम डिजाइनर. अपने सीरियल के बारे में कुछ बोलो और एक सेंटेंस में सीरियल के बारे में बताओ कुछ. It's fantastic, I will say one thing. Yeah. It's my, I think my first Marathi show which I have set up, and I've like really, I'll say that I have soft corner from Man Dhaga Dhaga. Wow. Really, all the actors are like family to me, and was amazing experience, amazing. That's fun. आणि जे आम्हाला छान कपड्यांमध्ये तुम्ही बघितलं ते सगळं यांच्यामुळे. हॅलो, येस, थँक्यू. आता इकडे I have an handsome actor. Please. थँक्यू. My favorite creator. आपली सिरियल आज संपतेय, शेवटचा दिवस झाला शूटिंगचा. तर कसं वाटतंय तुला? छान नाही वाटत. म्हणजे खूप ॲब्रप्टली बंद झाली आहे, त्यामुळे नाही छान वाटत आहे. छान एंड झाला असता तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद झाला असता. थोडंसं लवकर घाईघाईने झालं, पण त्याला काही कारण आहे. सो पण परत नवीन काहीतरी घेऊन येऊच आम्ही, आणि असंच आमच्यापैकी एकत्र कोणी कोणी काम करू त्याचा आनंद आहे. आणि एका वाक्यात आपल्या सिरियल बद्दल काहीतरी सांग, एकच वाक्य. खूप छान टीम, कलाकारांची खूप छान टीम. आता इकडे राजूताई, आपली सिरियल आला परडे नाही आता अभिनयाचा थांब. आपली सिरियल आज संपते. आज आपण शेवटचा सीन शूट केला. तुमचं थोडं आधी झालं तिकडच्या घराचं, पण आज सगळे भेटतोय आपण. आता उद्यापासून हे नसणार आहे सेट वगैरे. तर काय वाटतंय तुला, कसं वाटतंय? नाही, वाईट तर नक्कीच वाटतंय, पण छान दीड वर्ष छान प्रवास झाला, मजा केली आम्ही. मालती म्हणून मी 1.5 वर्ष जगले. त्या कॅरेक्टरचे बारीक काय म्हणतो कांगोरे कळले, त्याचे अवॉर्ड्स मिळाले. आणि बेसिकली आम्हाला हे सांगायचं होतं की सगळ्यात काय मी अर्न केलं याच्यात, तर मला मोठा सन्मान मिळाला. जो मी इतके वर्ष इतके वर्ष मी त्याचं ज्याचं स्वप्न पाहिलं ते खरंच मन धागाने माझं पूर्ण केलं. सो आय एम सो हॅपी. आणि असंच मी करत राहीन, आणखीन मनोरंजन आणि आणखीन सिरियल्स करत राहीन. आणि एकाच वाक्यात आपल्या सिरियल बद्दल बोल काहीतरी. मन धागाने आम्हाला सगळ्यांना जोडलं. सगळे हिरे आणले आणि एका धाग्यात गुंफले, त्यामुळे हा खूप छान नेकलेस झाला होता. आणि तो नेकलेस मी सतत इकडे ठेवीन माझ्या. विकू नको आता तो. आलो पुष्क्या एक करून.
आपली सिरियल आज संपते तर काय वाटतं तुला? मला संमिश्र भावना आहेत तशा. Oh my बापरे, God. संमिश्र वगैरे ॲक्च्युली संमिश्र आनंद पण आहे. काय काय मिश्र झाले सममध्ये? आणि बरंच काही भेटी ज्या होतो त्याने आमचे डिस्कशन होतं ते एकतर याच्याशी फार कनेक्ट झालो मी, कारण शायरी आमचं फार जवळचं दोघांचं एक कॉमन. सॉरी मध्ये पुष्कर खूप सुंदर गातो, त्यामुळे तो आपल्यासाठी एक छोटासा 2 ओळी गाणार आहे आता. ते बघ ऑलरेडी मुली पडायला लागले म्हणून मी गात नाही, यु नो. ऑलरेडी मुली पडायला लागल्या. हा नाही रे काय आता. तू कल चला जाएगा तो मैं क्या करूँगा, तू मुझको भूल जाएगा तो मैं क्या करूँगा, तू कल चला जाएगा तू याद बहुत आएगा तो मैं क्या करूँगा. अरे फोन घुमाव यार. आणि एका वाक्यात आपल्या सिरियल बद्दल काहीतरी सांग. एका वाक्यात एका शब्दात सांगतो. मेहनत. आम्ही सगळ्यांनी प्रचंड खूप मेहनत घेतली आहे. सगळ्यांनीच इन्क्लुडिंग सगळेच फार जीव तोडून मन लावून काम केलं असं मी सांगू शकतो. एवढंच फक्त. वा वा, थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आणि मयुरीजी सिनियर ॲक्टर. एक्सक्यूज मी मॅम, या ना जरा, थोडं जरा 2 मिनिटं. त्यालाच फक्त आय लव्ह यू म्हणाला. आपली सिरियल आज संपते आहे. तू मला वाटतं जूनपासून जॉईन झालीस या शोमध्ये. 9 जून. नाही 9 जून. तर तुझा कसा होता अनुभव? तुला कसं वाटलं माझ्यासोबत काम करायचं? नाही थांब. नाही ओव्हरऑल आपल्या सिरियलचा कसा होता अनुभव तुझा कामाचा? चांगलं बोल. हां येस मॅम प्लीज. चांगलंच बोलेल रे. नाही, माझा अनुभव माझ्या नावाप्रमाणे सुखद होता. ती वाक्य नाही तिकडची बोलायची, तुझी वाक्य. मी अगदी माझ्या मनातलं बोलतीये. खूप सुखद होता अनुभव, कारण खूप कमी वेळात अत्यंत इम्पॅक्टफुल आणि चांगलं पात्र मला साकारायला मिळालं. ह्याची मला धाकधूक होती आधी, पण एका आठवड्यातच थँक्स टू व्हेरी गुड को स्टार्स मलाही माझं कॅरेक्टर लवकर सापडलं आणि मग ती प्ले करायला मजा आली. कारण टीम जेन्युनली खरंच खूप गोड आहे आणि अभिषेकचं कौतुक करायचं म्हणून नाही, पण मला एका चांगल्या कलाकारासोबत काम करायला मिळालं. जेन्युनली मला खूप आवडलं. म्हणजे प्रत्येक सीन मध्ये तो काहीतरी नवीन गंमत आणायचा. असं होतं कधी कधी की आपण खूप वेळ काम केल्यानंतर प्रेडिक्टेबल होतात रिॲक्शन्स, पण मीही तो प्रयत्न करायचे की ह्याला आपण ते प्रेडिक्टेबल नको द्यायला आणि तो नॅचरलीच सरप्राईज करायचा बऱ्याच वेळा. सो मला जेन्युनली आवडलं. थँक्यू सो मच. आणि तुझे मिळालेले फीडबॅक्स मी कायम लक्षात ठेवीन आणि मी तुला पुढे पण नाही. आणि आपल्या सिरियलबद्दल. आणि अभिषेक चांगला गातो, चांगली शायरी करतो. माझ्या स्कीम माझ्यावर फिरवायच्या. सो आत्ता या क्षणी मन धागासाठी एक छान 2 ओळी, एकतर ती शायरी पण हवी आणि एक गाणं पण हवंय. हा 1 मिनिट. माझ्या स्कीम माझ्यावर फिरवायच्या नाहीत. आधी मला सांग एका वाक्यात आपल्या सिरियल बद्दल काहीतरी. एका वाक्यात काय का शब्दात? अरे हे डिफिकल्ट नाही, शब्दात नाही, वाक्यात. एका वाक्यात. म्हणजे वाक्य किती मोठं असं ते जवळजवळ 1.5 वर्षाच्या कर्मलोपानंतर मला काहीतरी ऐकू मला आठवते. थांब. सगळ्यांची मेहनत सार्थकी लागली आणि सगळं आनंदी आणि सुखद झालं. वाण नाही पण गुण लागला. पण अगं तू आपल्या ढवळ्या पोळ्या म्हणतेस, तुला कळतंय का? आता कोण गाणं आणि 2 अरे गाणं बिणं कुठे? गाणं आता काय? मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है, मैं पल दो पल का शायर हूँ. बस चला. ठीक आहे बघ आता.
मला युनिटच्या सगळ्यांसाठी एकच म्हणायचं आहे. मग माझा एक म्हणणं असं शेवटी, छोटी सी ये दुनिया पहचाने रास्ते हैं, तुम कहीं तो मिलोगे कभी तो मिलोगे तो पूछेंगे हाल. असा माईक ड्रॉप करा अँडी नम्या नाही थांब एक एक करून ये आवाज ठीक आहे तुझं होत होतं पण आठ चल ना तर काय टॉस पाडता काय खूप आठवण. नम्या आपली सिरियल आज संपते. शेवटचा एपिसोड आपण शूट केला. तुझा तसं आधीच झालं होतं पण मी दही हंडी फोडून निघून गेले. हांडी फोडली घरीच गेली. नाही पण मला खूप मजा आली तुझ्यासोबत काम करून. एक छान मैत्रीण मला मिळाली. मी चांगलं बोलायचं हां डिपेंड ऑन यू. नाही पण आज शेवटचा दिवस आहे सिरियलचा, तर आपण भेटू पण ते बाहेर भेटू, सेटवर एकत्र काम ह्या मालिकेत तरी आपण करणार नाही. कसं वाटतं तुला आता? छान वाटतं. ऑफकोर्स ही खूप छान जर्नी होती आणि इथे मला खूप चांगले 2 फ्रेंड भेटलेत, एक दिव्या आणि एक अभिषेक, आणि मजा आली. नव्याने काहीतरी शिकायला मिळालं इथे आणि सगळीच एक छान गट्टी जमली. असं नाही की फक्त तुम्ही दोघंच, बट सगळीच एक खूप छान गट्टी जमली आणि मजा आली आणि मी मिस करेन हे सगळे दिवस. आणि एका वाक्यात आपल्या सिरियलबद्दल बोल. एकच वाक्य. आपल्या सिरियलबद्दल एका वाक्यासाठी 10 वाक्याचा विचार करू नको. नाही रे तसं नाही. मन धागा धागा नी मन जोडलीत खरं. नव्या खूप छान गाते त्यामुळे नाही ती दोन ओळी आपल्यासाठी गाणार आहे. ऐक ना नको असं. चल आपलं टायटल सांगा. अलवार अशा वळणावरती भेटेन का मज स्वप्न सखा, जो देईल प्रत्येक क्षणाला सहज प्रीतीचा अर्थ नवा. उदास माझ्या उदास माझ्या मनामध्ये या कोणी सुखाची सनई वाजवा, घडवा सजवाया स्वप्नांचा शेला, मन धागा धागा जोडते नवा. आयो वा. स्टेजवरच्या गायका इतकंच विंगेतल्या प्रॉम्प्टरनी पण काम केलं. खरे हे मान्य करेन. नाही पण नव्या मला पण खूप मजा आली तुझ्यासोबत काम करून. मागे आपण बोलूच. निघा आता. चल ए कोण आहे आता बकरापूरचा? ए अँडी चल चल. ती कुठे गेली? अश्विनीताई. अश्विनीताई गेली का? आहे ना. आपली सिरियल आज संपते. आज शेवटचा एपिसोड आपण शूट केला. शेवटचे सीन शूट झाले. म्हणजे माहीत होतं काही दिवसांपासून, पण काय वाटतंय तुला? वाईट पण वाटतंय, छान पण वाटतंय. वाईट यासाठी वाटतंय की एक छान असा प्रवास थांबला आहे कुठेतरी, आणि छान याच्यासाठी वाटतंय की आनंदीचं सगळं आनंदी आता आनंदी झाली आहे. आणि स्पॉइलर नाही. हां म्हणजे स्पॉइलर देत नाही आहे, पण आनंदी झाली आहे. आणि कुठेतरी एक जी काही गोष्ट होती आनंदीची ती आता तिची सांगता झाली आहे, असं त्यामुळे आनंद होतो आहे. आणि एका वाक्यात आपल्या सिरियलबद्दल बोल. एका वाक्यात एका वेगळ्या मुलीची कथा, आणि ती कथा साकारण्याची संधी मला मिळाली यासाठी मी खूप आभारी आहे. आभार नाही, सिरियलबद्दल. सिरियलबद्दल जसं की काही सुंदर अनुभव होता. हां एक वाक्य ना, बोलायला खूप काय बोलू शकते. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे दिव्या किती सुंदर डान्स करते, त्याच्यामुळे ते आपल्याला 2 स्टेप करून दाखवणार टायटलचा. माझ्या हे असं असतं, पायावर पाय द्यायला सुरुवात केलेली आहे सगळं. पण दिव्या आपल्याला 2 स्टेप आपल्या टायटल सॉंगवर करून दाखवणार आहे. आणि नम्या गाणार आहे. नम्या हे टायटल सॉंग पर वन्स मोर आलंय तुला. सॉरी पाय घसर.
वन्स मोर आलाय वन्स मोर आलाय तुझ्या गाण्याला. एक मिनिट, नमा गाणार आणि मी आणि सार्थक आम्ही दोघेही परफॉर्म करणार. दिव्या खूप छान गाते, त्यामुळे ती दिव्या खूप छान गाते. माझ्या स्कीमा फिरवू नका. दिव्या खूप छान गाते, त्यामुळे आपल्यासाठी ती 2 वेळी गाणार आहे. सॉर्टेड स्कीम फिरली. चला. अलवार अशा वळणावरती मिळेल का मज स्वप्न सखा, जो देईल प्रत्येक क्षणाला सहज प्रीतीचा अर्थ नवा. उदास माझ्या मनामध्ये या कुणी सुखाची सनई वाजवा, सजवाया स्वप्नांचा शेला, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा जोडते नवा. हरकती बिरकती घेऊन एकदम क्या बात आहे, हरकतच नाही. आणि आता 2 स्टेप करून दाखवणार कर ना टायटल सॉन्गवर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिव्या किती छान डान्स करते. कर ना काय पण ते मोबाईल. हां ठीक आहे, चल. हां आठवलं. बाई तुला लय कंटेंट दिला मी. अलवार. थँक्यू सो मच. इथे आपण थँक्यू सो मच. इथे अरे यार माझ्यावर नाही स्कीम फिरवायच्या. कसं होतं ते आपला एकच डान्स थांब. मला हा किस्सा सांगायचं. नाही मला सांगायचं. आमच्या जो पहिला महा एपिसोड जो होता संगीतचा, तर नाही दुसरा नाही आत्ताचा नाही, तो ह्याचा पहिलं लग्न जे तुझं आणि जे आदर्शाचं होणार असतं. थांब ना. नाही तो नाही. तर तो नाही, तो मला येत पण नाही, आठवतही नाही तो मला. त्या 4 स्टेप थांब ना मला तर त्या संगीतला जे कोरिओग्राफर्स आले होते त्यांनी, कारण घाई होती शूटिंगची ऑलरेडी हे चालू, तर रात्री असं आपण किती 11 वाजता वगैरे ते शिकलो. आणि आम्हाला त्यांनी वेगळ्या 4 स्टेप्स शिकवल्या ज्या सोप्या अशा हे आहेत. आम्ही ते परफॉर्म केल्या वगैरे झालं. त्याच्यानंतर बऱ्याचदा अनेक एपिसोड जसं कोजागिरीच्या एपिसोडला अजून अशा 4-5 वेळा एपिसोडमध्ये किंवा स्क्रिप्टमध्ये असं होतं की सार्थक आणि आनंदी डान्स करत आहेत, परफॉर्म करत आहेत. तर आम्ही त्याच 4 ते 5 स्टेप आम्ही कुठल्याही गाण्यावर चिकटवायचो. कुठलंही गाणं आलं की आम्ही तेच करायचो. पण आता ही त्या करत नाही आहे, वेगळ्या जे आत्ताच्या लग्नाच्या याच्यातल्या आम्ही टाटा बरोबर करतोय ते. अरे यार माझ्यावर नाही कसं फोन नाही, सॉरी ते कसं होतं. नाही असं गाणं गा ना कोणीतरी. आपलं टायटल सॉन्ग यार मला लागवा. 1 2 3 4 मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा जोडते नवा. वा 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 वा. आणि हा गीत के पीछे आवाज थी. भाई और बहनों सादर है आज का प्रोग्राम, रंगारंग कार्यक्रम. ठीक आहे. आता कोण राहिलं अजून. अश्विनीताई. तर अश्विनीताई, आपण आज म्हणजे यांचा काल झाला शेवटचा सीन, पण आज आपल्या सिरियलचा शेवटचा एपिसोड, शेवटचा सीन आपण शूट केला. तर काय वाटतं तुला, सिरियल आता संपते? बापरे, आत्ता सिरियल संपते तर पटकन गेलं 1.5 वर्ष असं वाटतंय. आणि 1.5 वर्षामध्ये आपण सुरुवातीपासून काय आत्तापर्यंत कसं शूट केलं. आणि एक फेज अशी होती मागच्या सप्टेंबरमध्ये आम्ही खूप रात्रंदिवस शूट केलं होतं, तर ते सगळं डोळ्यासमोर येतं आहे. एकदा माझा इथे मी डोक्यावरनं पाणी घेते आनंदीच्या नावाने असा एक सीन होता. तो रात्री 2:30 वाजता चालू होता, पण तो मे महिन्यात होता, त्यामुळे रात्री 2-2:30 वाजता सुद्धा मला थंडी वाजत नव्हती, थँक गॉड. अदरवाईज मला खूप थंडी वाजते. पण असं काय मला व्हिज्युअल्स येतात डोळ्यासमोर पहिल्यापासून आत्तापर्यंतचे काही सीन्स, तर ते आठवत आहे. हां. आणि आपल्या सिरियलबद्दल एका वाक्यात काहीतरी सांग. मन धागा धागा जोडते नवा. ॲक्च्युली आमची मनं छान जोडली गेली सगळ्यांची ॲज अ टीम म्हणून, एस्पेशली आम्ही आर्टिस्ट सगळेजणं.
आणि मला माहीत नाही आता आम्ही परत सगळेजण कधी काम करू एकत्र, पण छान बॉन्डिंग झालंय. एक वाक्य ग, एकच होतं ते, एकच नव्हतं ते, मनं जोडली गेली आहेत सगळ्यांची. एक वाक्य दे. जवळजवळ 1.5 वर्षाच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्याय. नाही, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अश्विनीताई ट्रेंड भरतनाट्यम डान्सर आहे, त्यामुळे आपल्या टायटल सॉन्गवर 2 स्टेप करून दाखवा आता सगळ्या प्रेक्षकांसाठी. बापरे, हे थांब, मला टिश्यू बिश्यू आहे. काही इश्यू नाही आपल्याला. मन धागा धागा जोडते नवा. वा वा, आता थोडं मोठे नाही, आता हिमेश सारखा माहिती, हिमेशचा आवाज. अरे नको, नाही नाही, एक बंद नाकात का थोडं हिमेश सारखं. नको नाकात नको, एकदा बंद. मन धागा धागा जोडते नवा. तू का माझी मजा घेतो? अजिबात नाही. वा, कमाल, सगळ्यांनी बघितलं, कमाल गाताची. थँक्यू सो मच. हा, खूप मजा आली सोबत काम करून. मला पण. आज आपण शेवटचा एपिसोड शूट केला. काल तुमचं कटिंग संपल्यामुळे 3-4 दिवस लागला नाही. तर कसं वाटतं आता तुला? वाईट तर वाटतंय, म्हणजे असिस्टंट आहे, दोन्ही करता वाईट वाटतं. आज सगळं वाईट तर वाटतंय, म्हणजे दोन्ही करता की दिवस पण लागणार नाही, एक पर डे कमी आणि ऑफकोर्स शूट संपतंय. म्हणजे काल आमचा शेवटचा क्लोज होता तेव्हा खूप वाईट वाटत होतं की आता परत सगळे मिळणार नाही, भेटणार नाहीत सगळे परत. आता सगळ्यांना फोनाफोनी करा की अरे चला भेटूया, हे एक जण इकडे तर एक जण तिकडे. सो ओव्हरऑलच सगळ्या गोष्टींसाठी वाईट वाटतंय. म्हणजे त्या कॅरेक्टरला मिस करणार, जी आम्ही मजा करायचो त्या गोष्टींना मिस करणार, सगळंच येतं. आणि एका वाक्यात आपल्या शिवाबद्दल काय ते एक वाक्य. खूप सारे एक्सपेरिमेंट आणि एक्सपिरियन्स. एक्सपेरिमेंट तर एक्सपिरियन्स पण खूप चांगला मिळाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रणिता ॲक्च्युली ट्रेंड डान्सर आहे, खूप सुंदर ती डान्स करते, त्यामुळे आपल्याला ती 2 वेळ गाऊन दाखवणार. असंच आहे. हां, चालेल. ते सगळीच जण गातात. लेटेस्ट काहीतरी केलं असतं. वा वा वा, क्या बात आहे. घेऊन नाही दिला इकडं. शेवटची गच्ची गाण्यावर केली. गच्ची गाणं आहे. भिजलेल्या साडीमध्ये चोख दिसते, आज मला पुन्हा भिजावे वाटते, गच्चीवरून कशी दिसते. लास्ट रील कशावर केली? आता रील करते, हे काय माझे इंस्टाग्राम अकाउंट का प्रमोशन? हा काय माझे नाही कर ना डान्स यार, असं काय करते? एवढं छान नाचतेस तर. मोबाईल भिजलेल्या साडीमध्ये चोख दिसते, आज मला पुन्हा भिजावे वाटते. वा, कमाल, क्या बात आहे. थँक्यू सो मच, मजा आली. हे आमच्या मन धागा धागामध्ये एक नवीन काढलं आहे आज, आणि केक स्पेशल नावाचं एक नवीन प्रोडक्ट आले. कसं वाटतं तुला? गोड गोड वाटतंय. चाटायचं नाही ते. त्यांनी पण ओळखलं नाही. चालेल. ही माझी लाडकी बहीण, लाडकी बहीण योजना. पण मला सख्खी बहीण नाही आहे, पण गेल्या 1.5 वर्षामध्ये मेधावर खरंच माझं बहिणीसारखं प्रेम आहे. खूप गोड मुलगी आहे
आणि सेटवरती 1.5 वर्ष, 2.5 वर्ष आम्ही जे काय शूट करतोय, तर कधीही तिचा आवाज वाढलेला किंवा तिने काय केलं आहे असं मी कधी बघितलं नाही. खूप गोड मुलगी आहे, खूप गोडी मुलगी आहे. मला तर दादाने खूप शिकवलंय आणि खूप मोठी काय शिकवलं? खूप मोठी एवढं मला समजून घेतलं ना की रोज मिस करतात. 1 महिना झाला भेटलोय ना, मी आता तुझ्यासाठीच आली आहे. सगळ्यांना भेटीन, मग तू मला भेटशील की नाही काय माहिती. तू शिफ्ट करतोयस ना. आणि हो लाईट जा रे, रुकून थांब ना. आता आपली सिरियलला चमते कसं वाटतं तुला? खूप इमोशनल फील होत आहे खरं तर. आणि माझी पहिलीच मालिका असल्यामुळे मला ही जर्नी माझी एवढी सुंदर होती आणि एक दुसरी फॅमिलीच मिळाली आहे मला. प्रेक्षकांचं पण खूप प्रेम मिळालं, त्यामुळे खूप बरं वाटलंय. आणि स्टार प्रवाह आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी खरंच मनापासून धन्यवाद बोलेन की मला इतकी मोठी अपॉर्च्युनिटी. थँक्यू. आणि एका वाक्यात आपल्या सिरियल बद्दल काय पण कसा होता अनुभव तुला? सिरियल बद्दल सिरियल बद्दल अक्कूमुळे मला एक खरंच वेगळी ओळख मिळाली. आणि सिरियलचं पण स्टोरी इतकी सुंदर होती. आत्तापर्यंत लोक असे मला विचारतात लग्न कधी होणार, लग्न कधी होणार, दादा बहिणीचं लग्न कधी होणार. सगळे इतके एक्सायटेड असतात. छान वाटतं. तिची इमोशनल झाली आहे जरा, त्याच्यामुळे मी तिला काय डान्स गाणं काय करायला लागत नाही. तिच्या मेधा 111 ना 111 असं तिचं इंस्टाग्रामचं हँडल आहे. ती खूप सुंदर डान्स करते मेधा, जेन्युअनली खूपच कमाल डान्स करते. हा सगळ्यात चांगला डान्सर, बेस्ट डान्सर. माझ्याच किंवा माझ्यावर फिरवायचा नाही, पण तू सगळ्यात छान नाही ती खूप सुंदर डान्स करते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही नक्की बघा. भाई का? हां 1 मिनिट. अरे काय इतकी का घाई इथे तू? सो आज आपला लास्ट सीन शूट झाला. तू सकाळीच शूट करून गेलास, परत आलाय तो. तर आता उद्यापासून नसणार हे सगळं. आम्ही तू मी सोन्या तर लिपपासून नाही आहे. आपण मेकअप रूम पण शेअर करायचो, मजाही केली, टाइमपासही केला, बाहेर पण भेटून भरपूर फालतुगिरी केली. तर आता कधीतरी कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये भेटू. पण आता काय वाटतंय तुला संपती आजपासून सिरियल? ॲक्च्युली वाईट वाटतंय. 1.5 वर्ष खूप छान ना एकत्र टाईम स्पॅन, म्हणजे एकत्र टाईम स्पेंड केला. आम्ही कामही खूप छान केलं आणि एक पर्सनल लाईफमध्ये तुमची एक बॉन्डिंग बनून जाते. तुम्ही दिवसातले 12, 13, 14 तास आपण एकत्र असतो. तर मिस तर डेफिनेटली करू, पण जे काय एव्हरीथिंग दॅट स्टार्ट्स हॅज टू एंड समडे. तर एक द शो मस्ट गो ऑन. आता पुढे लवकरच मला असं वाटतं मी कुठेतरी लवकरच मी पुढच्या आठवड्यात वगैरेच नवीन शो करू. पण मजा आली खरंच. चांगला एकंदर अनुभव खूप चांगला होता. पूर्ण प्रवाहाच्या टीमला सुद्धा मी त्यांचा आभार मानेन की एवढ्या छान रोलसाठी मला कन्सिडर केलं. थँक्स टू पॅनोरमा प्रोडक्शन, माय एंटायर टीम, प्रोडक्शन, डिरेक्शन टीम, माय को आर्टिस्ट, सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणेन. आणि आपल्या सिरियलबद्दल एका वाक्यात काहीतरी कमाल. ह्याची बायको आहे, म्हणजे खऱ्या आयुष्यात जी आहे तीच सिरियलमध्ये सुद्धा होती. कविता असं तिच्या कॅरेक्टरचं नाव होतं. आणि ती खूप कमाल गाते, म्हणजे सगळं ती मिमिक्री कमाल करते. काल परवा तिने ये ना प्रणिता, काल परवा ती सेटवर पण आली होती असंच आम्हाला भेटायला, कारण आता संपते सिरियल. तर तिने ऑलमोस्ट आमच्यापैकी सगळ्यांची मिमिक्री केली, गाणी गायली खूप छान. पण ती आज नाही आहे, नेमकी तिचं वेगळं शूट आहे. ती पण ॲक्टर आहे असल्यामुळे तिचं एक वेगळं शूट चालू आहे. तिला आज नाही जमलं यायला, त्यामुळे ऑन हर बिहाफ भाई आपल्यासाठी गाणं गाणार आहे 2 झालेला आहे. काही संबंध नाही, माझा गाण्या गोष्टीची अजिबात संबंध नाही. मिमिक्री म्हणजे ती हिची मिमिक्री केली होती साधारणपणे शाला काकाची. साधारण मी तुम्हाला सांगते असं नाही चाललं. आई कशी बोलते ते सांगा मला. हे बघ शलाका थोडं टोक्याने विचार मी दाखवते. तुम्ही बाहेर तिने सगळ्यात कमालीची ह्याची मिमिक्री केली होती. सार्थक मी सार्थक आहे, आता मी सार्थक आहे. तू एखादी मला तू आनंदी आहेस, एखादी लाईन बोल. सार्थक सर प्लीज माझं बोलणं समजून घ्या, एवढं बोल. सार्थकचं एक्सप्रेशन बघा.
मला आकडे आल्यासारखं तर तिच्या बिहाफवर मी केलेली आहे मिमिक्री ऑन स्पेशल डिमांड बाय अभिषेक. सगळे झालेले आहेत. सुखदा झालं झाली वतीने मला आधी बोलायचं आहे की आमच्या सिरियलवरती गेले 1.5-2 वर्ष 460 एपिसोड. तर 460 एपिसोड तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं, प्रचंड सांभाळून घेतलं, आम्हाला सपोर्ट. असंच प्रेम इंडिव्हिज्युअली प्रत्येकावर करत राहा. आमच्या मालिकेवरही करत राहा. हॉटस्टारवर तुम्ही कधी बघू शकताच. परत आपण प्रमोशन करू. त्यामुळे आमच्या सगळ्यांकडून सगळे एकत्र थँक्यू म्हणूया. टायटल सॉन्ग आता एकत्र टायटल सॉन्ग दिव्याकडे माहिती एकाच टायटल सॉन्गच्या सुरुवात कर.